सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी इथे आहात तुम्ही? बघितलं का? हे बेसिन खालचा नळ आहे ना, ते उद्या सगळी कामं करायची आहे. गॅसची नळी बदलायला झाली आहे. मी दुपारी फोन केला होता एजन्सीला आणि बाल्कनीतला दिवा आहे ना, ते शॉर्ट वगैरे होतो सारखा. तर ते वायरिंग करूनच घेतलं पाहिजे. बरं मी काय म्हणत होते, बरं झालं तुम्ही. उद्या रविवार आहे ना? हो हो, उद्या रविवार. जरा मस्तपैकी आराम करतो. गेले आठवडाभर एवढी धावपळ झाली ना श्यामल, असं कंटाळा आलाय. उद्या जरा मस्त एक लोळून काढायचा दिवस मला. हा, तू काय म्हणत होती? अहो मी काय म्हणत होते, रविवार आहे, अनायसे तुम्ही दोघे घरी आहात ना, तर साफसफाईला सुरुवात करूया. आबा पण नाहीयेत, म्हणजे ते नाहीयेत म्हणजे सकाळची धावपळ नाहीये माझी. हो हो, नाही नाही, चांगला विचार, चांगला आहे. तू एक काम कर, तू एक छान दिवस ठरव, मग आपण सगळे काम करू. ते अय्या, ठरवलंय की काय? उद्या उद्या प्लीज प्लीज प्लीज, उद्या नको, उद्या नको, प्लीज प्लीज काय नको ग श्यामल, एक दिवस भेटू ग, एक. आणि तू, मला पण एकच दिवस मिळतो. हो पण तुला आमच्यासारखी वणवण नाही करायला लागत आठवडाभर. काय तुम्ही असं करता, किती तोंड करता तुम्ही? अहो दोघं तुम्ही आहात म्हणून ठरवते. मग आजचं उद्या, उद्याचं परवा असं ढकललं जातं माहितीये का? सगळी माझी घाई होते. साफसफाई सुरू करू, मला काय वाटतं आपण जेवणाच्या होईपर्यंत 2 खोल्या होऊन जातील आपल्या, कळलं का? श्यामल श्यामल, तू हे सगळं ठरवलंस ठीक आहे, तू त्या शिर्याला विचारलंस का? विचारायचं काय, त्याला सांगणार कामाला लाग म्हणून, चहा प्यायला बरोबर नाही, असं काय करते? त्याची मॅच वगैरे असेल उद्या तर मग सगळा प्रॉब्लेम होईल. तू आधी त्याला विचार. तू 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 त्याला हो म्हणाला तर तुम्ही हो म्हणणार का? होते बघू, तू त्याला विचार का खरं आधी. तू विचार, जा जा, विचारून येते. हो जा, विचारून सांगून येते. बघ ऐक, शिर्या, शिर्या, ए शिर्या, अरे तू झोपलायस का? हा, झोपलायस? झोपेतून उठवताना विचारतेस का झोपला का म्हणून? उठ ना बाळा, जरा उठ ना. अरे काय उठला, काय करायचं आता? अरे उद्याचं काय ठरवलंयस तू? उद्याचं कुठे काय, उद्या रविवार आहे माहिती आहे ना? हो हो हो, मग कुठे जाणार आहेस का? उठ ना जरा. हा, नाही जाणार आहे कुठे का? अरे मी काय म्हणत होते, आबा घरी नाहीयेत म्हणजे माझी सकाळची धावपळ नाहीये. तुम्ही दोघंही घरी आहात तर जरा साफसफाई करते घराची, असं म्हणत होते मी. मग तू मदत करशील का थोडीशी? उद्याच करायला हवी का? अरे हो रे बाबा, उद्याच करायला हवी. आज उद्या करता करता मग फारच उशीर होऊन बसते, मग सगळीच घाई होते, नाही का? बरं बरं, करू करू. करशील ना मदत? हो ग, करतो. नक्की आहेस ना तू घरी? हो आहे. ऐनवेळी काही निघणार नाही ना तू? काय सांगितलं ना आता आहे म्हणून. मग कुणाचे फोन बिन आले तर नाही म्हणून सांग. हो हो हा? हो. चल, दोघेही घरामध्ये आहेत. म्हणजे चहा झाल्यानंतर सुरुवात केली तर नाश्ता करून जेवणापर्यंत 2 खोल्या तरी होतील. स्वयंपाकघराचं मात्र दुपारनंतर. अहो अगं बाई तुम्ही, अहो उठा ना. अहो गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. उठा उठा. गुड मॉर्निंग. हा उठा ना तुम्ही. अहो 7:30 वाजले. अगं श्यामल काय गे, अगं आज रविवार आहे, विसरलीस का तू? मी विसरले नाहीये, तुम्ही विसरलायत का? काय अहो तुम्ही कबूल केलेत ना मला. अहो ती सुतळी ठेवली होती बघा, कुठे दिसली का तुम्हाला? हा, काय आहे, दिवे वगैरे बल्ब वगैरे इथेच कशाला ठेवले? कचरा टाकून द्यायला पाहिजेत ना. अहो उठता का तुम्ही? हा श्यामल काय, तू एक काम कर, हा, तू हो पुढे हो, मी आलो. अहो असं नाही, आलो बिलो काय नाही. चला उठा बरं, मी चहा तयार ठेवलाय. श्यामल प्लीज, काय? 5 मिनिटं. नाही 5 मिनिटं वगैरे नाही, या ना तुम्ही, चला बरं. काम शिर्या उठला नाही ना, त्याला उठवायचंय मला. उठा ना तुम्ही, असं करता. तू एक काम, शिर्याला उठव, त्याला वेळ लागतो, तो उठला की मग मला उठव. हा बरं मग या. हा तुम्ही सगळं चिडायला लावू नका बाबा. हा येताय ना? हा या.
शिर्या, ए शिर्या, शिर्या, ए मुला उठ 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 उठ. सकाळ झालीये बरं का, उठा. चला उठा उठा पटपट लवकर. शिर्या, ए शिर्या, उठस ना. हा 10 मिनिटं वगैरे काही नाही. 10 मिनिटं कशाला लागतात तुला? हा चल उठ. आणि ना उठलास ना, चहा वगैरे घेतलास की आधी मला ना पंखे साफ करून दे. हे एवढं पुरेल का छतासाठी? ए ए मुला, अरे शिर्या उठ ना. शिर्या, शिर्या उठ बरं, उठ. तू काय म्हणाला होतास काल? सकाळी उठून मदत करणार आहेस ना मला? यांनी पण असंच केलं, तू पण असंच करतो. उठ बरं. अरे मला घाई घाई आहे पुन्हा दिवसभरात. उठ ना रे बाळा, उठ ना. 1 मिनिट वगैरे नाही. अरे उठ ना. हा अरे जेवणाची वेळ होईपर्यंत एक खोली संपवून टाकू ना आपण. चल उठ बरं, पंखे साफ करून दे आधी मला. चल. अरे काय चाललंय काय यार? ते तिकडे तिकडे हरवतात, इकडे हरवणार आपल्या देशात. अरे अरे नीट खेळा रे. अरे मुला, या शिर्या. पटेला उगाच खेळतायत. अरे बाबा कुठे आहेत? ए शिर्या, अरे बाजूला काढ का 1 मिनिट थांब. शिर्या, अरे हे बाहेर वाळत घालायचंय. हा मग घालायचंय ना, मग जा ना घालून ये ना. आणि हे कुठे गेले? थांबा मी घालून येते. हे पटेल, अरे याला काढा रे, द्रविडला द्या ना. कीपिंग करतोय ना तो, उगाच जागा अडवतोय एक फुकटची. काही शपथ एक मला त्रास मदत आहे. करणार आहेस ना? हो, कर. या उषा आणायच्या हो, हो, हो. बाहेर. अरे तो काढा ना आता. कुंबळेला हरभजनला कशाला घेतलाय? द्या ना आता बॉलिंग. ए चल चल मुला. ए अरे बाबा चल. वॉनचा बॉल हातभर वळतो तिकडे. तू मला हातभार लावणार आहेस का थांब, थांब. कामाला? उगाच हा थांब बाबा जरा. कुठे गेलेत? हा अरे ते गेलेत, ते नेनेंकडे गेलेत ग. अरे बाबा बाथरूम मध्ये फार जाळी झाली आहे, ती काढायला सुरुवात करणार आहेस का तू? हा बाबांना सांगते नेनेंकडे गेलेत, तिकडे बातम्या ऐकतोय जा. शिर्या तू आटप हा. फार मस्करी नको हो, करूस. बरं का? मस्त मस्त. चल 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 चल. हेडर गेला, हे चांगले आले. हे वाळत घालायचे. आता काय आई शपथ, ह्याला नको रे, हा चान्स नको. मला वाटतं शिर्या यही बोल. ते सगळे पडदे काढायचे आहेत नाही नाही थांब. आणि दुवाल टाकायचे. ओके ओके चालेल शिर्या. चालेल. याला द्या बॉलिंग. चालेल ना, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. शिर्या याला घ्या ना, लॉंगला ठेवा ना, तो मारतो पडदे माहिती आहे काढायला ना घे. तुम्हाला. हो हा? हो. काय मी बघतेस तू? देणार आहे. शिर्या ते ठेव बरं. ते बंद कर आधी. लक्ष कुठे आहे तुझं? केव्हाची बोलते मी तुझ्याशी? हा हो, येतोय ना. सगळी जाळी काढायची आणि पडदे द्यायचे. तू कबूल केलंयस ना? हो मी पण तिकडे जाऊन बसले आता. काय ओरडते आई शपथ. ओ बाबा, नका त्याला नका. चालेल. मस्तच मस्त. 3 विकेट गेलेले आहेत, फक्त 2 काढा. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. श्यामल, हे काय अजून जेवण नाही झाली तुमची? नाही हो, माझी सकाळपासून नुसती घाईघाईच झाली बरं का आज. अगं पण एवढा उशीर नाही होत तुम्हाला कधी? नाही ना होत, पण काय झालं मी आता आज घर आवरायला काढलंय ना. हा. गेल्या रविवारी आमच्याकडे पण हाच प्रोग्राम होता. इतका उशीर झाला सगळं आवरायला, त्यानंतर जेवण. हो पण तुमचं बरं आहे, तुमच्याकडे तिघ जण आहेत आवरायला. अहो कसले तिघे? हे दोघे काहीच कामाचं नाही. का? अहो हे मला कुठे दिसलेत सकाळपासून? सापडलेच नाहीत घरातल्या घरात मला. आणि हा शिर्या खुर्चीला चिकटून बसलाय. मॅच आहे म्हणे. म्हटलं अरे रविवार आहे, तुलाच मासे खायचे असतात, जाऊन मासे तरी आण बाहेर जाऊन. मग नाही गेला? नाही, तुम्ही दिलेल्या मशरूमचीच भाजी केली आहे मी. केलीस ना? हो. कशी झाली? हा बरी झाली. मी सांगितलं तशीच केलीस ना? हो, पण मी थोडासा कांदा जास्त टाकलाय बरं का. हो का? हो. बरं, मी अशासाठी आले होते. काय ते? मला जरा ती ग्राहक पेठेची यादी दे ना, जरा सामानाची लिस्ट करते. हो माझ्या पोळ्या पण व्हायच्या तशा. काय करावं काही सुचतच नाही. माझे ना एवढे पाय दुखतात बरं का. खरंय ग, एवढी धावपळ करून मग काय होणार? मग काय तर. आणि यांचं काय म्हणणं आहे की आठवड्यातनं 1 दिवस आम्हाला सुट्टी मिळते ना रविवारची, तर आम्ही विश्रांतीच घेणार. मी खरं सांगू का, वर्षभराचा विचार केला ना तर मला कुठल्याच रविवारी सुट्टी नाहीये. उलट रविवारी आपण बायका जास्तच कामं करतो की खरंय, नाही? तू अगदी खरं बोलतेस. मग काय तर, सारखं आवरायचं, घर आवरायचं. मला तर कंटाळाच आलाय आता अगदी. मी आता ठरवलंय बरं का. काय ग, काय ठरवलंस? नाही, मी तुम्हाला यादी देते. हा. मी कुठे ठेवली होती? मी तिथे हे सगळं पोचलं ना, तिथे होती खरं यादी. हा इथे ठेवली आठवणीने मी. ठीक आहे. हा. हा दे. हा म्हणजे मग सामानाची यादी पाठवते ग. हो चल हा. येऊ मग मी. हो आणि ताटकीवरनं सांगा माझी पण यादी देते मी. हो सांग.
या गोष्टींची काहीही गरज नाही, असं आपण नुसतं साठवून ठेवतो बरं का वर्षानुवर्ष. हे देते मी टाकून आता. हो, आता हा गॅस आपण घेणार आहोत का? उगाच आपले 3 वर्ष हा पडलेला आहे. तुम्ही आणलेला नाहीये, आरोप नाही करत आहे मी, पण हे मी काही ठेवणार नाही. हा, हे सगळं फेकून देणार आहे. आणि हे कशासाठी ठेवायचं? हा, ग्रीटिंग कार्ड आणि निमंत्रण पत्रिका. बरं, ही ती फाईल कुठे गेली? हा, ही याच्यामध्ये तुमचं ते सगळं लिखाण आहे बरं का. महत्वाची आहे, महत्वाची म्हणजे मी ती लावून ठेवली आहे आता. हा, आणि काय त्यातलं फाड्या बिड्याचं असेल तर मला सांगा. आणि हे काय आहे? हे काय आहे? हे ठेवू का? नको, काही गरज नाहीये याची. बरं, कशी झाली ती भाजी? आवडली का? बरी होती, म्हणजे मजा नाही आली. का मजा का नाही आली? त्यात काय मजा यायची? काय आहे की रविवार आहे का आज? एक रविवार येतो आठवड्यातनं, आणि त्या दिवशी हे मशरूम काहीतरी खायचे ना, ते सगळं काय वाटतं का तुम्हाला बोलायला? हा, अगं नाही, जरा एक फिश वगैरे आणलं असतं. अहो, काही वाटतंय का? आता काय हवं होतं तर तुम्ही जायचं होतं आणायला. सकाळपासून सगळी कामं मी करते, दिसतंय ना तुम्हाला. तुम्ही कबूल केलं, पण तुम्ही मदतीला आला नाही. इकडची गाडी तिकडे केलेली नाहीये. काही बोलू नका तुम्ही. सगळं मी केलं. एक छोटासा पॅसेज आवरताना म्हणजे 1.5 तास नाकी नऊ आले माझ्या. तुम्ही दोघं उठलात का जागेवर ना? हा, मी येणारच होतो तिथे. कुठे येणार होता? आणि स्वतःच सगळं पाहिजे तुम्हाला व्यवस्थित. चहा वेळेवर झालेला आहे, खाणं वेळेवर झालेलं आहे, आराम करून झालेला आहे. माझा कधी विचार केलाच नाही? ते कोणी करून दिलं तुम्हाला सगळं? वा, आणि हे आवरायला तुम्हाला काही मदत करावीशी वाटतेय का? उगाच असं बोलताच कसं तुम्ही? काय आहे हे? नाही, मी ठेवतोय व्यवस्थित. मीच ठेवलेलं आहे. बरं, हे फाडून टाकणार आहे मी. ते तुमचं बघून आणि शिराई तसं करायला, त्याला सुद्धा ते वाटलं पाहिजे ना. काय एकटी मी आपली राबते काय कष्ट बिष्ट काही असतात की नाही याच्यामध्ये? हा, दोघं नुसतं आराम करतायत. घर माझ्या एकटीच आहे का? दोघांचं पण आहे ना. आणि हे लेटर पॅड्स ना, ही सगळी आता काढून टाकायचं आणि साफ ठेवायची. नवीन उगाच आणायची. हेड ऑफिस मधलं आलेलं पत्र आहे, हा, अभिनंदनाचं, ते मी ठेवायचं जपून का तुम्ही चल श्यामल, जरा माझे सॉक्स काढून ठेवा. मी कोणाचा? हॅलो, हा पमा, काय का, कशी आहेस? बरी आहेस ना? बरं. हा, श्यामल, एक मिनिट. श्यामल, इकडे आईला म्हणावं मावशीचा फोन आहे. आई झोपली आहे. झोपली? हॅलो, अगं नाही, ती जरा झोपली आहे. नाही सहज, म्हणजे बरी आहे ती तशी. हे बघ पमा, अगं मला जरा आता घाई आहे. मी तिला नंतर फोन करायला सांगतो तुला. हा, चल बाय. विशेष काय नाही ना? ओके, चल. अजून का झोपली ती? काय माहित नाही मला. तुम्हाला नाही माहित? नाही म्हणजे, अरे काय, सकाळी नेहमी सारखी उठली, मला वाटलं कामाला लागली असेल ती. आता अरे आता भूक लागली रे. ब्रेकफास्ट पण काय झालेलं नाही का? चल बघू, चल. तुम्ही चला. चल. बाबा, आई गाढ झोपली आहे. तू शिर्या, जरा जाऊन उठव तिला. मी का? अरे उठव ना तिला. अरे शिर्या, वाजले किती? अरे उशीर होते ना ऑफिसला, अजून टिफिन नाही भरला, काय पोटात काय नाही, भूक लागली. तुम्ही उठवा ना बाबा. नको. हे बघ शिर्या, काय माहितीये का, पण काल तिला मदत केली नाही ना, म्हणून सगळा राग आहे हा. मॅच बघितली आपण एक रविवार, जिंकलं मॅच. हो ते ठीक आहे, पण आता मी उठवायला गेलो ना तर उगाच भांडण होणार, आणि ना सगळी चिडचिड, सगळा दिवस वाईट जातो रे, मग कंटाळा येतो. माझा नाही जाणार वाईट दिवस, मी नाही उठवणार. अरे तुझी आई आहे ती. तू आई, बाबा काहीतरी करा ना. शिर्या, आपण एक काम करू. बाबा मी नाही काय करणार, मला चपाती वगैरे काही जमत नाही. अरे ते नाही रे, मी सांगतो ते ऐक. माझ्या मते आजचा दिवस आपण जरा बाहेर काहीतरी ऍडजस्ट करू.
म्हणजे तू बाहेर खा, मी खातो काहीतरी बाहेर पकडू. काय हसतोस काय तू? मी तुम्हाला हेच सांगणार होतो, म्हटलं तुम्ही चिडा. अरे परिस्थिती आहे बाबा, चिडायचं काय याच्यामध्ये. आणि तू लक्षात ठेव, तुझ्यावर पण येईल कधीतरी. द्या 200 रुपये द्या. का? नाश्ता करतो ना, दुपारी जेवायचं बाहेर चायनीज खातो ना बाबा. शिर्या, ठीक आहे, आज उपाशी राहील. उपाशी राहणार. मी पण उपाशी राहणार. वैताग आहे रे बाबा. काय रे, कोणाला ट्राय करतोय? जैनला? अरे नाही रे, घरी कधीपासून फोन करतोय सतत, एंगेज. अरे वहिनी बोलत असेल कोणाशी तरी. एवढा वेळ? अरे रेसिपी बिसिपी समजावून सांगत असेल. नाही रे बाबा, श्यामलला अशी तासन तास फोनवर बोलायची सवय नाहीये, म्हणून तर टेन्शन येतं ना, लागत नाही फोन. मग शेखर, तुला टेन्शन आलंय का? कसलं? तू एक काम कर, हं? लवकर जा कुठे? घरी. वेळ आहेस काय एवढं? हे बघ शेखर, इथे उभं राहून टेन्शन घेण्यापेक्षा लवकर घरी जा ना. नाही, मी जरा शेवटचा ट्राय करून बघतो, का लागत नाही फोन. नाही लागला तर चला जा रे घरी. जरा रिंग वाजते. लागलं? हॅलो. अगं काय झालं काय? मी कधीपासून फोन करतोय, सतत एंगेज आहे फोन. टेन्शन आलं इथे. अहो नाही, म्हणजे कोणी केलं होतं सकाळपासून फोन? हा, शिर्यानी का तसाच ठेवला होता? कारण माझ्या आत्ताच लक्षात आलं, मी नीट ठेवला आणि लगेच तुमचा वाजला. वाटलंच मला. मी पण तोच विचार करत होते, अजून कसा नाही सकाळपासून वाजला फोन. आणि मग मी तो नीट ठेवला आणि लगेच वाजला. बरं श्यामल, सगळं ठीक आहे ना? व्यवस्थित आहे ना? हो. नाही काय चल, ठेवू? अरे काय झालं? बाबा काय उशीर का तुम्हाला? अरे उशीर म्हणजे आपली नेहमीची लोकल चुकली. पुढची आली ती एवढी भरलेली होती, माझा धीरच झाला नाही हातपाय चढायचा. 3 गाड्या सोडल्या, मग कंटाळा आला रे आज. काय झालं काय? बाबा आई अजून झोपली आहे. आजारी वगैरे नाही ना? काय झालंय? काही कळत नाही. तू विचारलं नाहीस का? नाही म्हणजे मी विचारणार होतो, पण मग? मला. बाबा तुम्ही विचारा ना. नाही पण तशी बरी आहे ती. कशावरून? नाही, मी दुपारी फोन केला होता ना, तेव्हा व्यवस्थित बोलली माझ्याशी, म्हणजे चांगल्या मूडमध्ये होती. पण अचानक काय? आत्ताच काय झालं? काय? चल बघून येऊ. बाबा आईला सॉलिड वाईट वाटलं. ती चिडली आहे. कुणावर? आपल्यावर, म्हणजे आपल्या दोघांवर. बाबा काहीतरी करायला हवं. असंच वाटतं की she's upset. बाबा म्हणजे त्याची गप्प नाही बसत. आरडाओरड करते, त्रागा करते, पण आज आणि बरोबर ती भांडायला लागली की आबा असतात ना तिची बाजू घेऊन भांडायला. आज तिला बरोबर माहिती आहे, ती भांडायला लागली तर ती एकटी पडणार. म्हणून मग हे मौन उडत. दिवसभर आपण टीव्ही समोर होतो. बाबा काहीतरी करावं, मला कसं तरी होतंय. काल मजा आली ना? कमान कुंबळे कमान, आरडाओरडा करत मॅच बघत होता, एकटी काम करत होती ती. काय वाटतं? बाबा तुला सॉलिड हर्ट झालं असेल ना? एक काम कर, तू आज जा आणि तिला सॉरी म्हण आणि तिची समजूत कर. कळलं? जा सॉरी म्हण. जा.
बसणारच नव्हतं टीव्ही समोर. तुम्ही पण मॅच बघत होता बाबा. तुम्ही पण चला. तू आधी जाऊन तू बोलतो खरं मी. नाही चांगल्या कामाला तुम्ही चला. अरे नाही तू पुढे हो. नाही नाही तुम्ही चला ना. असं काय करतोस तू आधी जाऊन सांग. हो चला. अरे अरे नाही जरा पुढे तू 2 मिनिटं पुढे हो. ऐकलंय मी सगळं. काय ते? तेच तुमचं जे काय चाललं होतं ते ऐकलंय. हो ना आई. काही गरज नाहीये माफी वगैरे मागायची. हे पण स्वतःची चूक कळली आहे ना, हो म्हणून तर. मग खूप झालं. आता माफी वगैरे मागायची काहीच गरज नाहीये. कसं वाटतंय आता? हं? कसं बरं नाही काल अरे हसू नको मस्करी नाही करत आहे मी. काल खूप काम पडलं ना तुला. हो पण मग म्हणून झोपले ना का हो मी? मग खरंच नाही. तुम्ही म्हणालात ना आठवड्यावर खूप काम केल्यानंतर माणसाला एक दिवस विश्रांतीची अत्यंत गरज असते, हो की नाही? नाही का? अच्छा म्हणून तू. सुट्टी घेतली. तुम्ही कशी ऑफिसमध्ये जाऊन काम करता, मग खूप दमता, रविवारी सुट्टी घेता. मग मी पण आठवड्याभर कामच करत असते घरामध्ये, नाही का? पण मी सुट्टी कधी घेऊ शकते? सोमवारी, मंगळवारी, बुधवारी. म्हणून नाही पोचल्या भावना पोचल्या. हो पोटापर्यंत पोहोचलं. सकाळपासून उपाशी आहे. बरं. माफ करा श्यामलाबाई चुकलो काय आहे? अगं असं नाही हे बघा. तू गप्प बस, तुझं ठीक आहे. पण मी पण असाच वागत होतो हे बघ माफ अहो, करा. काय? तुला काय झालं तसं? हे बघा हे असं करू. तदनुं तुम तादानी